आणि आज दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। मनसेच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी भोंगे बंद। ठाकरेंच्या सरकारने 17,000 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। मोठ्या बहिणींचा मान सन्मान केलाच पाहिजे, माझ्यावर माझ्या आईचे संस्कार। सुप्रिया सुळे यांचं सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीवर वक्तव्य। कोस्टल रोडच्या एका मार्गाचं सोमवारी लोकार्पण। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदे यांनाही निमंत्रण। मनोज जरांगे पाटील 11 तारखेला परभणी दौऱ्यावर। जिंतूरमध्ये जरांगे मराठा बांधवांशी संवाद साधणार। जरांगेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू। मुख्यमंत्री शिंदे आज सातारा आणि रत्नागिरी दौऱ्यावर। शिंदेंच्या हस्ते आज सातारा आणि रत्नागिरीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन। पुण्याच्या भोरमध्ये आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा। तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांची पहिली सभा। सुप्रिया सुळे, राऊतांसह थोरात आणि संग्राम थोपटे यांचीही उपस्थिती। जळगाव लोकसभेच्या जागेबाबत आज मातोश्रीवर बैठक। निवडणुकीची रणनीती ठरणार, तर उद्धव ठाकरे आज अंधेरी जुहूमधील शाखांना भेटी देणार। पूर्वी उद्धव ठाकरे आणि आता भाजपकडून संपवण्याचा प्रयत्न। रवींद्र चव्हाणांवर रामदास कदमांचा हल्लाबोल, तर स्थानिक आमदाराला डावलून भूमिपूजन लोकार्पण होत आहे, कदम यांचा आरोप।